शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटलाय। शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढवणार असल्याचं बोललं जातंय। पाहूयात। पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेसाठी महायुतीत उमेदवारीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे। बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला। यावेळी त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी पायधूळ झाडली। अजित पवारांनी या भेटीत शिरूर लोकसभा उमेदवारीचा वाद मिटवल्याचं बोललं जातंय। दिलीप मोहिते पाटलांनी शिवाजी आढळराव पाटलांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला होता। मात्र अजित पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांची नाराजी दूर झाल्याचं चित्र आहे। एखादा सहकारी आपला नेता जर अडचणीमध्ये असेल आणि त्यांना जर आपली मदत लागत असेल तर अशा वेळेला काही भूमिका ह्या बाजूला सुद्धा ठेवाव्या लागतात। आज जर अजित पवार अडचणीत असतील आणि जर माझ्यासारखीनं भूमिका बदलली नाही तर मग पहिलीच भूमिका मी अजित पवारांच्या बरोबर जाण्याची घ्यायला नको होती। आज जर मी ती भूमिका घेतली तर मला दादांच्या हाकेला ओढ दिली पाहिजे। खरं तर गेल्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना झाला होता, पण आता अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे त्यांनी या जागेवर दावा ठोकलाय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळरावांची कोंडी झाली होती, पण आता आढळराव राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातंय। महायुतीचा उमेदवार आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। याच्यामध्ये पक्षबदल पक्षप्रवेश ह्या गोष्टी दुय्यम राहतात। हे ह्यासाठी की ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते त्या सगळ्या पक्षांचं योगदान याला गरजेचं आहे। दरम्यान शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी आढळरावांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर खोचक टोला लगावलाय। मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माजी खासदार जात आहेत, पण या त्यांच्या चौथ्या पक्षबदलाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळरावांना उमेदवारी दिल्यास आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होणार आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत नवख्या कोल्हेंनी आढळरावांना पराभूत केलं होतं। आता पुन्हा एकदा हे नेते आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, शिरूर, पुणे।